नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मॅथ्स गुरु शिवम तुमचं अड्डा 247 मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण वापस एकदा जोडले गेलेलो आहोत गरुड झेप MPSC फाउंडेशन बॅचमध्ये, ज्यामध्ये आपण पहिल्यापासून बेसिकपासून विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक चॅप्टरवरचे आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत. बेसिक शिकलो आहोत, क्वेश्चन पाहिलेले आहेत, इझी टू मॉडरेट क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर आता वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेटची, सराव प्रश्न सॉल्व्ह करण्याची. ठीक आहे, सराव प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत आपण आज. तर आज असेल प्रॅक्टिस सेट 1 असेल. 2 सेशन असतात विद्यार्थी मित्रांनो, 2 वाजता आणि 7 वाजता. दोन्ही सेशन जे आहे ते अटेंड करायला विसरू नका. ठीक आहे, दोन्ही सेशन 2 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता. तर सराव प्रश्न प्रॅक्टिस सेट 1 आज आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 1 पाहूया. जे शिकलेलं आहोत त्यावर आपण क्वेश्चन आधारित घेतलेले आहेत. तर पाहूया फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय? अ सायकलर डीलर ऑफर्स अ डिस्काउंट ऑफ 10% अँड स्टील मेक्स अ प्रॉफिट ऑफ 26%. आता काय करतो तो? 10% काय देतो? सवलत देतो, तरी सुद्धा त्याला 26% फायदा होतो. व्हॉट डज ही पे फॉर अ सायकल हुज मार्क प्राइस इज 840. 840 मार्क प्राइस आहे 840. आपल्याला विचारले की कॉस्ट प्राइस विचारलेली आहे की त्याला कितीला पडली होती जी प्राइस, आणि त्याला मार्क प्राइस आहे 840. बरोबर आहे, 840. आता 10% डिस्काउंट दिलेला आहे. 10% म्हणजे किती? 1/10. 1/10 म्हणजे 10 रुपयावर 1 रुपयाची सवलत. 10 रुपयाची 1 रुपयाची सवलत म्हणजे मार्क प्राइस आणि सेलिंग प्राइसचा रेशो काय येईल? 10 रुपयावर 1 रुपयाची सवलत म्हणजे विकली कितीला? 9ला. बरोबर आहे, विकली कितीला? 9ला. आता 10 म्हणजे आपल्याला मार्क प्राइस माहिती आहे. ही काय आहे? मार्क प्राइस आहे किती? 840. 10 म्हणजे किती? 840. किती पट आहे बघू शकता? 84 पट आहे. मग इकडे पण पकरा 84 पट. किती येणार? 9 चोक 36. राहिले किती? 3. 9 8 72 आणि 3 75. किती येणार? 756. ही आली सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस. आपल्याला विचारले कॉस्ट प्राइस. बरोबर आहे. व्हॉट डज ही पे फॉर अ सायकल. बरोबर आहे, आपल्याला विचारले कॉस्ट प्राइस. आता तरी सुद्धा त्याला 26% फायदा झालेला आहे. 26% प्रॉफिट ऑफ 26%. 26% फायदा म्हणजे बघूया आपण. 26% किती? 26/100. 100 रुपयावर किती झाला फायदा? 26 रुपयाचा फायदा झाला आहे. याला जर रिड्यूस केलं किती येणार इथे? 13. आणि इकडे येणार 50. म्हणजे मी म्हणू शकतो 50 रुपयावर 13 रुपयाचा फायदा. म्हणजे 50ची गोष्ट 13 रुपयांना फायद्यानं विकली म्हणजे विकली कितीला? 63ला. बरोबर आहे, 63ला विकली. मग आपल्याला सेलिंग प्राइस माहिती आहे. मग ही 63 म्हणजे काय? सेलिंग प्राइसच आहे. म्हणजे 63 म्हणजे किती येणार? 756. 756. मग विचारलं किती? 50 म्हणजे किती? कॉस्ट प्राइस किती? 50. 50 म्हणजे किती? आता बघा 63चा एक भाग जाऊ शकतो. किती येणार? 2, 1 आणि 126. 63ची दुप्पट आहे 126, 12 पट. हे किती आहे? 12 पट आहे. म्हणजे टोटल इकडे पण करा 12 पट. किती येणार? 12 पंचवीस 60. म्हणजे आन्सर काय असेल? 600 आन्सर असेल. 600 आन्सर असेल. क्लिअर आहे? सोपा होता क्वेश्चन, सोपा होता. आणि रेशोनं सॉल्व्ह केल्यामुळे अजूनही सोपा गेलेला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इफ द कॉस्ट प्राइस ऑफ अन आर्टिकल किंवा आयटम इज 2/5 ऑफ इट्स मार्क प्राइस. म्हणजे कॉस्ट प्राइस किती आहे? तर 2/5 ऑफ मार्क प्राइस. यावरून कॉस्ट प्राइस आणि मार्क प्राइसचा रेशो येईल 2:5. 2:5. इफ इट इज सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ 10%, देन देअर विल बी काय होणार? 10% डिस्काउंटवर जर विकला असेल, कॉस्ट प्राइस दिलेली आहे 2 रुपये, मार्क प्राइस आहे 5 रुपये. बरोबर आहे. आणि सेलिंग प्राइस आपल्याला काढायला लागेल कारण डिस्काउंट दिला आहे 10%चा. कशावर देतो? मार्क प्राइसवर देतो. आता हे 2 आहे, हे 5 आहे. आपण काय करूया? एक एक शून्य वाढूया जेणेकरून कॅल्क्युलेशनला सोपी जाईल. बरोबर आहे. 10 न गुणाकार केला वर आणि खाली. बघा तुम्ही डिस्काउंट दिले 10%चा. कशावर? मार्क प्राइसवर. याच्यावर दिले 10%चं डिस्काउंट. याचे 10% किती येतात? 5 येतात. यामधून 5 मायनस करा. किती येणार? 45. म्हणजे कितीला विकली तुम्ही? 45ला विकली. म्हणजे किती? सेलिंग प्राइस किती आली? 45. गोष्ट कितीची होती? 20ची. विकली कितीला? 45ला. म्हणजे फायदा किती झाला? 45 मायनस 20. कशावर झाला? 20 रुपयावर. तर 100 पैकी किती? किती येणार? 45 मधून 20 गेले, राहिले किती? 25. 25/20 गुणिले 100. 20 100. 25 1,600. म्हणजे किती फायदा येणार? 125% प्रॉफिट झालेला आहे. 125% प्रॉफिट झालेला आहे. 20ची गोष्ट त्याने 45ला विकली आहे.
म्हणजे 100% पेक्षा फायदा जास्त झालेला आहे. बरोबर आहे. 40ला विकली असती तर 100% झाला असता, पण 45ला विकली म्हणजे 125% प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं, प्रकाश लेंड्स अ पार्ट ऑफ 20,000 ॲट 8% इंटरेस्ट. ठीक आहे. 20,000 रुपये त्यानं काय केले, दोन पार्टमध्ये डिवाइड केलेत किंवा लेंड केलेत, म्हणजे काय, उधारीवर दिलेत, कर्जावर दिलेले आहेत, कर्जावर दिलेले आहेत. एक आहे 8% सिम्पल इंटरेस्ट आणि रिमेनिंग आहे 4/3% सिम्पल इंटरेस्ट. आता दोन पार्ट इक्वल नाही आहेत, दोन वेगवेगळे पार्ट आहेत. हिज टोटल इन्कम आफ्टर अ इयर वॉज 800. म्हणजे काय, यामधून मिळणारा सिम्पल इंटरेस्ट, यामधून मिळणारा सिम्पल इंटरेस्ट किती आहे, 800 रुपये. फाइंड द सम लेंट ॲट 8%. तर 8%वर कोणती रक्कम जी आहे ती इन्व्हेस्ट केली होती. याला आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, काय केलं आपण, 8% आणि 4/3% हे दोन्ही मिळून जे आहे ते आपण तिसरं काढलेलं आहे. म्हणजे आपण दोन्ही मिक्स करतोय आणि हे 20,000 वर आहे टोटल मिळून. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काहीतरी केलेत, यामध्ये काय केलेत, पण हे टोटल मिळून किती वर आहेत, तर 20,000 वर आहेत. बरोबर आहे. यामध्ये ॲलिगेशन यूज करू शकतो. कसं, टोटलवर किती भेटलाय, 800 रुपये. 800 रुपये कशावर भेटलाय, टोटलवर भेटला ना, 20,000 वर. काही याच्यावर भेटले, काही याच्यावर, पण टोटल 800 रुपये कशावर भेटलेत, 20,000 वर. तर 100 पैकी किती किती, 2 शून्य 2 शून्य, इकडले 2 शून्य, इकडले 2 शून्य, वेचूक 8, किती ना 4%. 4% टोटलवर भेटलाय, म्हणजे ॲव्हरेज भेटलाय 4%. एकावर किती आहे, 8%. एकावर किती आहे, 4/3%. आता हे डिनोमिनेटरला 3 आहे, तर काय करा, प्रत्येक रेशोला 3 ने गुणाकार करा. म्हणजे इथे 3 ने गुणाकार करा, इथे 3 ने गुणाकार करा आणि इथे 3 ने गुणाकार करा. आता किती येणार, 8 त्रिक 24. हे येणार किती, 3 आणि 3 कॅन्सल, म्हणजे येणार 4. हे किती येणार, 4 त्रिकम 12. हे आहे 8% साठी आणि हे आहे 4/3% साठी. इथे लिहून घेऊ आपण. ॲलिगेशन यूज करा. 24 मधून 12 गेले, राहिले किती, 12. 12 मधून 4 गेले, राहिले किती, 8. 8. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथेच रेशो येऊन जाईल. 8 आणि 12 किती येतात, दोन्ही मिळून 20 येतात. 20 म्हणजे किती माहिती आपल्याला, 20,000. टोटल माहिती 20,000, म्हणजे किती, 1,000 पट आहे, 1,000 पट आहे. बरोबर आहे. मग काय विचारले, फाइंड द सम लेंट ॲट 8%. 8% वर कोणती सम आहे, तर आहे 8. 8चे काय येणार, 1,000 पट, म्हणजे किती येणार, 8,000 पट. 8,000 पट म्हणजे आन्सर काय असेल, ए आन्सर असेल, 8,000 पट. ठीक आहे. तर याला ट्रॅडिशनल मेथडनं सॉल्व्ह करायला गेलं तर थोडासा जास्त वेळ लागतो. कसं, एक पार्ट तुम्ही करणार एक्स आणि दुसरा पार्ट येणार 20,000 मायनस एक्स. यावर तुम्ही 8% बघणार इंटरेस्ट, यावर लावणार तुम्ही 4/3% इंटरेस्ट, त्या दोघाला ॲड करून 800 रुपये ॲड, बरोबर आहे, असा इंटरेस्ट करणार, त्यावरून एक्सची व्हॅल्यू करणार. हा खूप लेंदी जातं, ही लेंदी मेथड आहे. ही ॲलिगेशनची मेथड यूज करायची, सरळ सरळ आपला आन्सर येऊन जाईल. बरोबर आहे. काय करतोय आपण, दोन इंटरेस्ट मिक्स करतोय, कारण कारण टोटल इंटरेस्ट भेटायला आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे, टोटल इंटरेस्ट भेटायला माहिती आहे, त्यामुळे आपण मिक्स करू शकतो, मिक्स करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, 20 लिटर ऑफ मिक्सचर कंटेन्स 20% अल्कोहोल अँड द रेस्ट वॉटर म्हणजे बघा 20% अल्कोहोल आहे, 20 मध्ये 20% अल्कोहोल. मग बघूया आपण अल्कोहोल आणि वॉटरचं प्रमाण किती, तर हे आहे 20%, हे आहे 80%. टोटल आहे 20 लिटर. 20 लिटरच्या 20% किती येतात, 4. उरलं किती, 16 उरलं, म्हणजे 16 आणि 4 20 आहे, टोटल 20 आहे, 20 लिटर आहे. ठीक आहे. इफ 4 लिटर ऑफ वॉटर बी मिक्स इन इट, द पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल इन द न्यू मिक्सचर विल बी. अल्कोहोलचं मिश्रण, आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण विचारलेलं आहे. 4 लिटर पाणी टाकलं, 4 लिटर पाणी टाकलं, किती झालं पाणी, 20 झालं. अल्कोहोल किती, 4 आहे. बरोबर. मग आता अल्कोहोलचं प्रमाण न्यू मिश्रणामध्ये किती, अल्कोहोलचं प्रमाण किती, 4 आहे. टोटल मिश्रणाचं प्रमाण किती झालं, 4 आणि 20 24, किती झालं, 24 इंटू 100, म्हणजे काय पर्सेंटेजमध्ये विचारलंय. 4 1 4, 4 सक 24, 2 बेत्रिक 6, 2 पंच 10 0, म्हणजे किती येणार, 50/3. 50/3% म्हणजे किती येणार, 3 16 2/3%. 16 2/3% म्हणजे आन्सर असेल बी, आपला ऑप्शन असेल बी. ठीक आहे, बी आपला ऑप्शन आहे, 16 2/3%.
होता सोपा क्वेश्चन. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता बघा काय म्हटलेलं आहे. अ मॅन डिवाइड्स हिज प्रॉपर्टी सो दॅट हिज सन शेअर टू द हिज वाईफ. सन आणि वाईफचा रेशो दिलेला आहे. किती आहे? ठीक आहे, पुढे दिलेला आहे. अँड वाईफ शेअर टू हिज डॉटर अँड वाईफ शेअर टू हिज डॉटर आर बोथ ॲज इन द रेशो 3:1. ह्या दोघांचा रेशो दिला 3:1. हा पण रेशो दिलाय, हा पण रेशो दिलाय 3:1. सरळ सरळ दिलेला आहे. मग काय म्हटलंय, इफ द डॉटर गेट्स 10,000 लेस दॅन ही सन. जर मुलापेक्षा 10,000 रुपये कमी भेटत आहेत, तर द व्हॅल्यू ऑफ होल प्रॉपर्टी म्हणजे संपूर्ण संपत्ती किती होती आपल्याला विचारलेलं आहे. बघा रेशो काय, सन आणि वाईफचा रेशो आहे 3:1 आणि वाईफ आणि डॉटरचा रेशो आहे 3:1. इथे वाईफचा रेशो किती 1 आहे, इथे आहे 3. इक्वल करावं लागेल. इक्वल कसं करणार, इथे 3 आहे ऑलरेडी, इथे 3 करण्यासाठी पूर्ण रेशोला जो आहे 3 गुणाकार करावा लागेल. म्हणजे सन आणि वाईफचा रेशो किती येतो 9 आणि 3 आणि इकडे वाईफ आणि डॉटरचा रेशो 3:1. आता इकडे 3 आहे, इथे 3 आहे, इक्वल करू शकतो. म्हणजे सन वाईफ आणि डॉटर. सनचा रेशो किती 9, वाईफचा रेशो इथं पण 3 आहे, इथे पण 3 आहे, काही घ्या. डॉटरचा रेशो किती 1 आहे. आता काय म्हटलंय, डॉटरला मुलापेक्षा मुलापेक्षा किती 1,000 रुपये कमी मिळालेत, तर 10,000 रुपये कमी मिळालेत. म्हणजे बघू शकता रेशो मध्ये किती फरक आहे. 9 मधून 1 गेला, किती 8. 8 ची व्हॅल्यू आहे 10,000. 8 ची व्हॅल्यू आहे 10,000 म्हणजे किती पट आहे, 1250 पट आहे. 1250 पट आहे. तर काय विचारलंय, तर होल प्रॉपर्टी म्हणजे किती येणार, 9 3 12 आणि 1 13. बरोबर आहे, म्हणजे 13 म्हणजे किती, हे किती पट आहे 1250 पट. हे काय करा 1250 पट करा. किती येणार 0. 13 5 65. किती येणार 6. 13 दुनी 26. 26 आणि 6 32. उरले 3. 13 1 13. 13 आणि 3 16. म्हणजे आन्सर काय असेल 16,250. आन्सर असेल ए, 16,250 आन्सर असेल. ठीक आहे, सोपा होता क्वेश्चन. काय दोन्हीचा रेशो सेम दिला होता. काय कशाचा, तर सन आणि वाईफचा रेशो सेम दिला आणि वाईफ आणि डॉटरचा रेशो पण सेम दिला होता 3:1. मग आपण काय केलं, जो वाईफचा रेशो होता इथे 1 होता, इथे 3 होता, म्हणजे वेगवेगळा आहे. मग आपल्याला इक्वेट करावं लागेल. म्हणजे इथे 1 आहे, इथे 3. इक्वेट करण्यासाठी काय करावं लागेल, इथे 3 आहे ऑलरेडी, 1 आणि 3चा एलसीएम येतो 3. मग इथे 1 आहे, इथे 3 करा, मग 3 आपण गुणाकार केला. बरोबर आहे, 3 गुणाकार केला. आता हे झाले 5 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. बघा असेच क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर एमपीएससी कंबाईनचा व्हिडिओ कोर्स जो आहे तो तुम्ही एनरोल करू शकता. व्हिडिओ कोर्स, ठीक आहे, जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त 1,149 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. ज्यावर प्रोमो कोड यूज करा Y211 तर तुम्हाला 62% ऑफ भेटेल आणि 2 महिन्याची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी भेटेल. 2 महिन्याची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी, ठीक आहे, 2 महिन्याची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी भेटेल. 6 महिने आहे, त्यामध्ये 2 महिने म्हणजे 8 मंथची टोटल एक्स्ट्रा व्हॅलिडिटी भेटेल. ठीक आहे, तसेच महाभरतीचा पण विद्यार्थी मित्रांनो महा बॅच पण आपण लॉन्च केलेली आहे, जी आहे 26 मे पासून सुरू झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर खरेदी करू शकता. फक्त 1,149 रुपयामध्ये भेटणार आहे. ज्यावर तुम्ही प्रोमो कोड यूज करा Y211 तुम्हाला 62% ऑफ भेटेल. Y211 प्रोमो कोड यूज करा, 62% ऑफ भेटेल तुम्हाला. ठीक आहे, तर त्यामध्ये 62% ऑफ तर आहेच, सोबत तुम्हाला जी एक्स्ट्रा व्हॅलिडिटी भेटणार आहे ती आहे 2 महिन्याची. 2 महिन्याची तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅलिडिटी भेटणार आहे. ठीक आहे, तर लवकरात लवकर जाऊन खरेदी करा आणि आपली सीट जी आहे ती बुक करा. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं बघा. देर आर 2 कंटेनर्स ऑफ इक्वल कॅपॅसिटी. इक्वल कॅपॅसिटीचे 2 कंटेनर आहेत. द रेशो ऑफ मिल्क टू वॉटर इन द फर्स्ट कंटेनर काय दिले 3:1. 3:1 चा रेशो आहे पहिल्या कंटेनरमध्ये मिल्क दूध आणि पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे, अँड इन द सेकंड कंटेनरमध्ये किती 5:2 चा आपल्याला काय दिलेलं आहे रेशो दिलेला किंवा प्रमाण दिलेलं आहे म्हणू शकतो.
मिल्क आणि वॉटरचं. इफ दे आर मिक्स अप, दोघांना मिक्स केलं, द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर इन द मिक्सचर विल बी. आता मिल्क आणि वॉटर फर्स्ट कंटेनरमध्ये बघूया आपण. फर्स्ट कंटेनरमध्ये किती रेशो आहे? 3:1. आणि सेकंडमध्ये किती आहे? तर 5:2. आता यांची कॅपॅसिटी इक्वल दिलेली आहे. देर आर टू कंटेनर्स ऑफ इक्वल कॅपॅसिटी. याची कॅपॅसिटी आणि याची कॅपॅसिटी इक्वल आहे. मग बघूया आपण 3 आणि 1 दोघं मिळून किती झाले? 4 युनिट. इथे 5 आणि 2 मिळून 7 युनिट. आपल्याला इक्वल कॅपॅसिटी म्हटलं होतं. इथे कॅपॅसिटी किती झाली? 4 आली. इथे आली 7. इक्वल आहे का? नाहीये. मग इक्वल करून घ्यावं लागेल. कसं करणार? 4 आणि 7चा एलसीएम येतो. 4 आणि 7चा एलसीएम काय येतो? 28. मग इथे 4 आहे, इथे 7 न गुणाकार करायला लागेल. इथे 7 आहे, इथे 4 न गुणाकार करायला लागेल. मग ह्या काय करायला लागेल? रेशोला 4 ने इथे गुणाकार करा 4 ने, ह्या रेशोला करा गुणाकार 7 ने. ठीक. आता फर्स्ट कंटेनर मध्ये पाहूया आणि सेकंड कंटेनर मध्ये पण पाहूया मिल्क आणि वॉटरचा रेशो. आता रेशो नवीन काय येणार? 7 गुणिले 3 21 आणि 7. इकडे किती येणार? 5 चोक 20 आणि 4 दोन्ही 8. आता बघा 21 आणि 7 28 आणि 20 आणि 8 28. आहे कॅपॅसिटी इक्वल आहे. आता सरळ सरळ आपण ऍड करू शकतो ही गोष्ट आणि ही गोष्ट. म्हणजे थर्ड कंटेनर मध्ये किंवा मिक्स म्हणा, मिक्स केल्यानंतर काय होईल? 21 + 20 म्हणजे 41 आणि 8 आणि 7 15 म्हणजे 15. 41 15 आन्सर काय असेल? 41 15. डी आन्सर असेल 41 15. ठीक आहे. 41 15 जे आहे आपलं आन्सर असेल. सोपा होता क्वेश्चन. फक्त कॅपॅसिटी इक्वल दिलेली आहे, तर त्यांनी दिलेली आहे इक्वल म्हणून. मग आपण बघितलं की इक्वल आहे का? तर इक्वल नव्हती, तर आपण इक्वल करून घेतली. इथे रेशो होता 4चा, इथे होता 7चा. एलसीएम येणार 7 आणि 4चा 28. मग इथे 4 आहे, इथे 7 न गुणाकार करा, इथे 6 आहे, इथे 4 ने गुणाकार करा. तुम्हाला आन्सर जे आहे ते भेटून जाईल. ठीक आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. a + b = 10 आणि a * b = 21. मग काय विचारले? देन द व्हॅल्यू ऑफ a - b ब्रॅकेट स्क्वेअर. a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा आपल्याला आन्सर विचारलेला आहे. बघा या क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं लक्ष द्या. आता a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय बघा. a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? तो a² - 2ab + b². बरोबर आहे. a² - 2b + b². आता यामध्ये आपल्याला ab तर माहित आहे, ab तर दिलेला आहे. ठीक आहे, ते काढू शकतो आपण. पण आपल्याकडे a + b आहे, ज्यामध्ये a² आणि b² च्या व्हॅल्यू आपल्याकडे माहिती नाहीयेत. मग आपण इथे बघूया a + b दिलेलं आहे किती? 10. याचा स्क्वेअर करून घेऊया आपण. किती येणार? दोन्हीकडे स्क्वेअर करा. किती येतो? a + b ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडे आहे 10². बरोबर आहे. दोन्हीकडे काय केलं आपण? स्क्वेअर केलेलं आहे. बरोबर आहे. आता दोन्हीकडे जर स्क्वेअर केले, a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? a² + 2ab + b² = काय येणार? 100 येणार. 100 येणार. बरोबर आहे. 100 येणार. आता यावरून a² + b² आपण व्हॅल्यू काढू शकतो. बरोबर आहे. a² + b² म्हणजे a² + b² = किती येणार? 100 मायनस हे इकडं आणलं. 100 - किती येणार? 2ab. 2ab म्हणजे 100 - 2 * ab ची व्हॅल्यू माहिती आपल्याकडे 21 आहे. 21 म्हणजे किती येणार? 100 - 21 दोन्ही 42. 100 मधून 42 गेले, राहिले किती? तर 58. बरोबर आहे. 58 राहिले. 58 राहिले म्हणजे ही व्हॅल्यू कशाची? a² + b². मग ही व्हॅल्यू इथे पुट करू शकतो आपण. बघा कसं? a - b ब्रॅकेट स्क्वेअर = a² + b² आणि -2ab. आपल्याला हे एक्सपान्शन काढायचं. यामध्ये a² आणि +b² ची व्हॅल्यू आहे किती? 58. ही व्हॅल्यू आहे 58 मायनस 2 * ab ची व्हॅल्यू आहे किती? 21. 58 - 21 दोन्ही 42 म्हणजे किती येणार? तर आन्सर असेल 8 मधून 2 गेले 6, 5 मधून 1 गेला, 5 मधून 4 गेला 1 म्हणजे आन्सर असेल 16. आन्सर असेल 16 आन्सर आहे. ठीक आहे. 16 आन्सर आहे. सगळ्यांना क्लिअर असेल. सगळ्यांना क्लिअर आहे. a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a² - 2ab + b². त्याला आपण काय लिहू शकतो? a² - 2ab + b² ला लिहू शकतो a² + b² - 2ab.
या बी स्क्वेअरला आपण या साईडला आणलं, बस बाकी काही नाही. ठीक आहे, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. 7 क्वेश्चन झाले आहेत बघा. इफ द कॉस्ट प्राइस ऑफ 50 ऑरेंजेस, कॉस्ट प्राइस ऑफ 50 ऑरेंजेस, एकाची ऑरेंजची आपण कॉस्ट प्राइस पकडूया CP, म्हणजे 50 ऑरेंजची कॉस्ट प्राइस किती होणार 50 CP इज इक्वल टू म्हणजे समान आहे कोणाच्या, सेलिंग प्राइस ऑफ 40 ऑरेंजेस. एका ऑरेंजची सेलिंग प्राइस पकडूया SP, म्हणजे 40 किती होईल 40 SP, 40 SP किती आलंय 50 CP आणि हे आहे 40 SP. 1 0 आणि 1 0 कॅन्सल. कॉस्ट प्राइस अपॉन सेलिंग प्राइस, बरोबर आहे. ह्यांच्या व्हॅल्यूचा रेशो काय येणार आपल्याला बघा ना, 4 आणि 1 5. एका ऑरेंजची आपण कॉस्ट प्राइस पकडली आता, बरोबर आहे. म्हणजे एका ऑरेंजची कॉस्ट प्राइस आणि एका ऑरेंजची सेलिंग प्राइस आली, त्यांचा रेशो आला 4:5. म्हणजे बघा एकाच्या ऑरेंजची जर प्राइस होती 4, तर तो तुम्ही विकलाय कितीला 5ला विकलेला आहे. 4ची गोष्ट तुम्ही 5ला विकली, फायदा कितीचा झाला 1 रुपयाचा. कशावर झाला, कॉस्ट प्राइसवर, म्हणजे 4वर. तर 100 पैकी किती किती येणार 25%. आन्सर काय असेल 25% आन्सर असेल. ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा क्वेश्चन बघा. अ सम ऑफ 2000 अमाउंट्स टू 4000 इन 2 इयर्स ॲट कंपाऊंड इंटरेस्ट. चक्रवाढ व्याजाने 2000 ही जी व्हॅल्यू आहे तर ती किती होती 4000 होती. अमाऊंट्स टू म्हणजे काय, हे आहे प्रिन्सिपल आणि हे आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजे टोटल अमाऊंट किती वर्षात 2 वर्षात 2 इयर्समध्ये. तर काय विचारले, इन हाऊ मेनी इयर्स डज द सेम अमाऊंट बिकम्स 8000, म्हणजे 2000ची अमाऊंट 8000 हे किती वर्षात होईल, हे किती वर्षात होईल आपल्याला विचारलेलं आहे. आता यासाठी फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, एक आहे N2 इज इक्वल टू N1 रेस टू T2 अपॉन T1, T2 अपॉन T1, बरोबर आहे. T2 अपॉन T1 बघा. N2 म्हणजे काय आणि N1 म्हणजे काय. N2 आणि N1 हे आहेत टाइम्स, नंबर जी संख्या आहे ती पटीत वाढलेली आहे, बरोबर आहे. आणि T2 आणि T1 आहेत नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ इयर्स. बघा N2 आणि N1 बघूया आपण. 2 ची व्हॅल्यू किती झाली 4 झाली, म्हणजे किती पट झाली दुप्पट झाली, 2 पट झाली, बरोबर आहे. आता 2 ची व्हॅल्यू किती, 2000 ची व्हॅल्यू 8000 करायची, म्हणजे किती पट आहे 4 पट आहे, बरोबर आहे 4 पट. आता हे येणार आहे N2 कारण आपल्याला विचारलेलं आहे, आणि हे आहे N1. मग व्हॅल्यू पुट करूया आपण, किती येणार, हे किती पट आहे 4 पट. 4 घेऊया आपण, सरळ सरळ 4 घेऊया, कारण P घेतला तरी असं कॅन्सलच होणार आहे, त्याच्यामुळे आपण सरळ सरळ 4 घेऊया. 4 इज इक्वल टू N1 किती आहे 2 आहे, दुप्पट झाली, रेस टू T2 अपॉन T1. आता T2 जो आहे T2 कोणता असेल, हा N2 आहे, म्हणजे हा नंबर ऑफ इयर्स हे काढायचं आपल्याला. T2 आपल्याला माहिती नाही. T1 माहिती आपल्याला किती वर्षात झालता 2 वर्षात झालता, 2 वर्षात. बघा आता 4ला मी असं लिहू शकतो 2चा स्क्वेअर, आणि इकडे तर आहे 2चा T2 अपॉन 2, T2 अपॉन 2. बघा बेस सेम आहे आणि इक्वल दिलेले, मग घातांक पण सेम होऊन जाईल. घातांक सेम झाला तर काय झालं, T2 अपॉन 2 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2, म्हणजे T2 ची व्हॅल्यू किती येणार 2 इंटू 2 म्हणजे 4 इयर्स. 4 इयर्स आन्सर असेल 4 इयर्स. सोप्या पद्धतीत याला सॉल्व्ह करू शकतो 4 इयर्स. बस एवढंच करायचं यामध्ये, बाकी काहीच करायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, 9 क्वेश्चन झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. 9 क्वेश्चन, 10वा क्वेश्चन असेल तुमच्यासाठी होमवर्कसाठी असेल. ठीक आहे, होमवर्कसाठी क्वेश्चन आहे हा विद्यार्थी मित्रांनो. होमवर्कचा क्वेश्चन आहे, तर तो होमवर्कचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला विसरू नका. बघा काय म्हटलंय, द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन अ सर्टन सम फॉर 2 इयर्स ॲट 10% पर एनम इज 5 to 5. 2 वर्षात 10%ने चक्रवाढ व्याज किती भेटतं 525 रुपये. द सिम्पल इंटरेस्ट ऑन द सेम सम फॉर द डबल द टाइम डबल म्हणजे 2चं वर्ष 4 वर्ष होणार. आणि हाफ द रेट म्हणजे किती, अगोदर 10% आता असेल 5%. तर आपल्याला विचारले सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज विचारलंय. तर या क्वेश्चनचा आन्सर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो मला प्रत्येकाने आन्सर द्यायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सेशन झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने आन्सर द्यायला विसरू नका. ठीक आहे,
तर विद्यार्थी मित्रांनो 10 क्वेश्चन आजचे आपण संपलेले आहेत. तर 26 मेला आपण बॅच सुरू केलेली आहे महाभरतीची बॅच. ज्यांनी अजूनही खरेदी केली नाही त्यांनी खरेदी करू शकता आणि Y211 प्रोमो कोड यूज करू शकता. बघा अशा प्रकारे तुम्हाला टॅब येईल ज्यामध्ये तुम्हाला महाभरती महाबॅच दिसेल. तर ज्याच्यामध्ये प्राइस आहे 1199. ज्या प्रोमो कोड यूज केला Y211 तुम्हाला 62% ऑफ भेटेल. 62% ऑफ भेटेल. तर लवकरात लवकर खरेदी करा आणि ॲडिशनल जी आहे ती तुम्हाला 2 महिन्याची व्हॅलिडिटी भेटेल. ॲडिशनल 2 महिन्याची व्हॅलिडिटी भेटेल. ठीक आहे. तसेच आपल्या दीपक सरांची विद्यार्थी मित्रांनो सप्तर्षी बॅच जी सुद्धा आहे तर ती आपण लॉन्च करणार आहोत. 15 जूनपासून बॅच सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सायन्सची बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तिन्ही विषय जे आहेत ते तुम्हाला घेतले जातील राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टिकोनाने. ज्यासाठी तुम्ही प्रोमो कोड यूज करा Y211 आणि 62% ऑफ मिळवा. 62% ऑफ मिळवा. ठीक आहे. तर लवकरात लवकर जाऊन खरेदी करा आणि 2 आणि 7चं सेशन बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. 2 आणि 7चं सेशन बघायला विसरू नका. तसेच अड्डा247चं ॲप डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त क्विजेस द्या. यामधून तुमची प्रॅक्टिस अजूनही चांगली होईल. ठीक आहे. आणि सेशन जर आवडलं असेल लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अड्डा247 मराठी चॅनल जे नवीन बघतायत त्यांनी सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि जे नवीन विद्यार्थी बघतायत तर त्यांनी स्टुडंट फीडबॅक फॉर्म जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे स्टुडंट फीडबॅक फॉर्म तो भरायला विसरू नका. स्टुडंट फीडबॅक फॉर्म जो व्हॅल्युएबल तुमचा फीडबॅक आहे तो देऊ शकता तुम्ही की सेशन कसं वाटलं, सेशनमधले क्वेश्चन कसे वाटले, मेथड कशी वाटली याबद्दल तुम्ही कळवू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन जे आहे ते आपण इथे संपवणार आहोत. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.